स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 तर 2024मध्ये जी एक्झाम झालेली होती बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 एप्रिल-मे मध्ये झालेली एक्झाम 2024 तर ऑडिटिंग या विषयाचा पेपर आपण पाहणार आहोत। त्याची आन्सरसुद्धा आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर पहा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे प्रिव्हियस पेपर भेटतील। तर ऑडिटिंग या विषयाचा पेपर तुमचा एकूण 75 मार्क्सचा असतो, ठीक आहे। यासाठी टाईम तुम्हाला 3 तासाचा असतो, 10 ते 1 3 तासाचा तुम्हाला टाईम दिलेला असतो। तर त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असते आणि प्रश्न क्रमांक पहिला हा तर कंपल्सरी अनिवार्य असतो जो की तुम्हाला सोडवायचा असतो। तर मागच्या 2024 यावर्षी काय प्रश्न विचारलेले होते तर ते आज आपण बघणार आहोत। तर पहा, प्रश्न पहिला होता 20 गुणासाठी। व्हॉट इज व्हाउचिंग? डिस्क्राईब इन डिटेल्स द व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग। प्रमाणन म्हणजे काय? प्रमाणनाची उद्दिष्टे स्पष्ट करा। फोटो थोड्या क्लिअर भेटल्या नाहीत मला, थोड्याशा अंधक आहेत, तर मी प्रश्न वाचत आहे, तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून घरी घेतलात तरी चालेल। क्वेश्चन पहिला हा 20 मार्कासाठी होता। जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्याने इंग्लिशमध्ये प्रश्न पहिला हा सोडवायचा आहे। मराठीमध्ये विद्यार्थी आहेत त्याने मराठीमध्ये प्रश्न सोडवायचा आहे, परंतु पहिला प्रश्न मराठी, दुसरा प्रश्न इंग्लिश असं करायचं नाही। कुठल्याही एका लँग्वेजमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन इंटरनल ऑडिट अँड एक्सटर्नल ऑडिट। तर पहा, अंतर्गत अंकेक्षण व बहिर्गत अंकेक्षणातील फरक स्पष्ट करा। तर सेकंड क्वेश्चन तुम्हाला 15 गुणासाठी असतो। तर जो सेकंड क्वेश्चन आहे त्या प्रश्नासाठी तुम्हाला ऑर क्वेश्चनसुद्धा असतो। फक्त पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी आहे। पहिला क्वेश्चन 20 मार्कासाठीच विचारला जातो, दुसरा क्वेश्चन 15 गुणासाठी असतो, त्याला ऑरमध्ये प्रश्न दिलेले असतात, ठीक आहे। तर सेकंड क्वेश्चन आहे अंतर्गत अंकेक्षण व बहिर्गत अंकेक्षण यामधील डिफरन्स। तर या क्वेश्चनला कोणता क्वेश्चन ऑर आहे तर पहा, क्वेश्चन दुसरा यासाठी ऑर क्वेश्चन आहे व्हॉट इज अ NPA? एक्सप्लेन द इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ NPA, ठीक आहे। तर अनुत्पादित मालमत्ता म्हणजे काय? अनुत्पादित मालमत्तेचे महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करा। तर हा क्वेश्चन आहे दुसऱ्या क्वेश्चनसाठी ऑर, तुम्ही तो लिहू शकतात किंवा हा लिहू शकतात, ठीक आहे। कुठलाही एक तुम्हाला सोडवायचा आहे। त्यानंतर पहा क्वेश्चन तिसरा व्हॉट इज स्टँडर्ड ऑन ऑडिटिंग? एक्सप्लेन द SA 200 अँड SA 240। अंकेक्षणाची मानके म्हणजे काय आणि सेक्शन 200 व सेक्शन 240 स्पष्ट करा। स्टँडर्ड ऑडिट SA म्हणजे स्टँडर्ड ऑडिट 200 आणि स्टँडर्ड ऑडिट 240, तर हे स्पष्ट करा। थर्ड क्वेश्चन विचारण्यात आलेला होता। तिसरा क्वेश्चन सुद्धा 15 गुणासाठी विचारण्यात येतो। सेकंड क्वेश्चनपासून सेकंड, थर्ड, फोर्थ हे क्वेश्चन 15 गुणासाठीच विचारले जातात। त्यानंतर क्वेश्चन तिसऱ्यालाच ऑर क्वेश्चन आला होता डिफाईन ऑडिटिंग इन कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड कॅरेक्टरिस्टिक। तर संगणकीकृत माहिती प्रणालीत अंकेक्षणाची व्याख्या आणि त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करायला सांगितलेली होती। तर या दोन्ही प्रश्नापैकी कुठलाही एक क्वेश्चन सोडवायचा होता, तर 15 गुणासाठी तिसरा क्वेश्चन असेल। त्यानंतर चौथा क्वेश्चन पहा, चौथा क्वेश्चन दिलेला होता स्टेट इन डिटेल्स व्हेरियस टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट। तर अंकेक्षण अहवालाचे विविध प्रकार स्पष्ट करा। तर कोणकोणते प्रकार आहेत तर ते आपण बघितलेले आहेत, ठीक आहे। तर पहा, 15 गुणासाठी चौथा प्रश्न तुम्हाला दिलेला असेल। पहिला प्रश्न 20 गुणासाठी, दुसरा प्रश्न 15 गुणासाठी, तिसरा प्रश्न 15 गुणासाठी, चौथा प्रश्नसुद्धा 15 गुणासाठी तुम्हाला विचारण्यात येतो।
दुसरा, तिसरा आणि चौथा हे तिन्ही प्रश्नाला तुम्हाला ऑर क्वेश्चन दिले जातील. तर क्वेश्चन चौथ्या याला ऑर क्वेश्चन कोणता होता पहा. एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ ऑडिट सॉफ्टवेअर. लेखापरीक्षण सॉफ्टवेअरची संगणकाची संकल्पना स्पष्ट करा. संगणकीय संकल्पना स्पष्ट करा, तर हा दिलेला होता चौथा क्वेश्चन. तर 2024 दिलेली क्वेश्चन पत्रिका क्वेश्चन पेपर खूप सोपा होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला 10 गुणांसाठी विचारण्यात येतो. तर बघा क्वेश्चन नंबर 5, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 2 ऑफ द फॉलोइंग. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यातील कुठल्याही तुम्हाला 2 सोडवायच्या आहेत. एका प्रश्नासाठी 5 गुण, अशा 2 शॉर्ट नोट्स सोडवा, तुम्हाला 10 गुण येथे भेटतील. तर पहा, पहिला क्वेश्चन होता क्वालिफाईड रिपोर्ट. सेकंड होता इंटरनल चेक vs इंटरनल ऑडिट. थर्ड होता कम्प्युटर फ्रॉड. फोर्थ होता स्टँडर्ड ऑडिट 500. तर हे 4 क्वेश्चन तुम्हाला दिलेले होते. तर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी 4मधले कुठलेही 2 सोडवायचे आहेत आणि जे मराठीचे विद्यार्थी आहेत त्यांना खाली क्वेश्चन दिला जातो. तर मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यासाठी पहा, खालीलपैकी कोणतेही 2 थोडक्यात टिपा लिहा. तर प्रश्न पहिला होता मर्यादित अहवाल. सेकंड होता अंतर्गत तपासणी vs अंतर्गत अंकेक्षण. थर्ड होता संगणकीय अफरातफर, म्हणजे जे काही कम्प्युटरमध्ये फ्रॉड होतात तर ते कशा पद्धतीने होतात, तर त्यावर तुम्हाला टिपा लिहायचा आहे. त्यानंतर 4 आहे स्टँडर्ड ऑडिट 500. तर हे काय सांगतं, तर यावर टिपा लिहा, तुम्हाला दिलेलं होतं. तर अशा पद्धतीने BCom 3rd इयर सेमिस्टर 6 ऑडिट या विषयाचा आपण क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन होता 20 मार्काला, तो कंपल्सरी तुम्हाला सोडवायचाच आहे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन तुम्हाला 15 गुणासाठी, त्याला ऑर क्वेश्चन दिलेला होता. थर्ड क्वेश्चन तुम्हाला 15 गुणासाठी. फोर्थ क्वेश्चन तुम्हाला 15 गुणासाठी. तर हे दुसरा, तिसरा आणि चौथ्या प्रश्नासाठी तुम्हाला ऑर क्वेश्चन आहेत आणि 5व्या प्रश्नासाठी ऑर क्वेश्चन आहेत, परंतु तुम्हाला मार्क किती असणार आहेत 10. तर असे टोटल किती झाले, हे 15, 15, 30, हे 20, 50 आणि हे 60, 70. तर 75 मार्काचा अशा पद्धतीने तुमचा हा ऑडिटिंगचा पेपर असणार आहे. काही समजलं नसेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बँकिंग अँड फायनान्स, तर याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेणार आहोत. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही कोणताही प्रश्न मिस करणार नाहीत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.